मासाहेब कसे आहेत? बरं आहेत. थँक्स. लग्न कधी आहे? काय काय कधी आहे? राकेश ज्योतीला घेऊन इथं आला. काय? मुक्ता मुक्ता राकेश पण ना. हाय गोवर्धन. अरे जय. हो, सागर सरदेसाई राईट. गोवर्धन एक मिनिट. अरे आपल्या प्रयत्नांना फळ येणारच दिसतंय. म्हणजे एक विटनेस पुढे आलाय. गाडीचा नंबर किंवा मेक कळला, आरोपी आपल्या हातात आहे. हां बोल सागर. विजय, मी आता मुक्ताकडे गेलो होतो. हां. तिथे ACP आले होते, गोवर्धन काकांचे मित्र. काय सांगतोस यार? ते म्हणाले की या केसमध्ये एक विटनेस पुढे आलाय. त्यांना आरोपी लवकरात लवकर सापडेल. मग आता काय करायचं? आपण काय करू शकणार आहे? मी तुला अशासाठी फोन केला की कोणी काही बोललं का? नाही. सांगा ना मग प्लीज, काय झालं? शालिनी, काय आहे आपल्या बायकांचं जीणं? ज्यांच्यासाठी जीव पाखडायचा तेच असं आवेरतात आपल्याला. मा असं का म्हणताय? काल दिवाकर आमच्या नातसुनेला दाखवायला घेऊन येणार होते. किती आतुरतेने वाट पाहत होतो आम्ही. हो, मला वाटतं कदाचित घाई गडबडीत राहिलं असेल. आमच्या हातून नाही राहिलं कधी. या मुलांसाठी काय कमी कष्ट घेतले? किती चुका पदरात घेतल्या त्यांच्या. त्यांनी असं बघावं आमच्याशी? तुम्ही मनाला नका लावून घ्या. नाही शालिनी, आमची गावाला राहायची व्यवस्था करा. या घरात ह्या एका खोलीत उपेक्षित जगण्यापेक्षा गावाला मानानं जगू आम्ही. हे पहा, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. तुम्ही इथेच राहणार आहात मा. प्लीज मा. मा,
आय एम रिअली सॉरी. माझं चुकलं. मी ज्योतीला तुमच्याकडे आणायला विसरलेच. वहिनीने मला आठवण पण करून दिली होती, पण काय झालं की मुलं सगळी राकेशच्या रूममध्ये होती, तर मी म्हटलं की नंतर घेऊन येईन तुमच्याकडे, पण मग जरा गडबडीत राहूनच गेलो. मग प्लीज मला माफ करा. मला खरंच खूप वाईट वाटतंय. मला माहिती आहे माझ्या हातून चूक झाली आहे. मग प्लीज तुम्ही माझ्यावर रागवू नका प्लीज. आम्ही कोणावरही रागवलेलो नाही. नाही मा, मला माहिती आहे मुलं विसरली की आई वडिलांना किती दुःख होतं ते. मा मी खरंच सांगते माझं चुकलं. मला प्लीज माफ करा. आम्ही तुम्हाला माफ करू, पण एका अटीवर. कोणत्या? तुमच्या हातची छान कॉफी द्याल? हो देते ना. म्हणजे मा, हे गिफ्ट ज्योती तुम्हाला भेटायला आल्यावर तुम्हीच द्या ना प्लीज. मा तुम्ही मला माफ केलत ना. मी खरंच चुकले. मी पुन्हा असं नाही करणार. कॉफी बनवताय ना? हां हो बनवते ना. वहिनी तुम्ही कॉफी घेणार? हो. आत्ता आणते. मुलांकडून आईची उपेक्षा झाली की काय होतं हे फक्त आईच जाणते. आपण बायकांनी एकमेकांच्या कितीही उखाळा केल्या ना, तरी शेवटी बायकांनाच बायकांची दया येते. शालिनी, हे घर बांधून ठेवायची सगळी जबाबदारी तुमची आहे. काय झालं? एवढं अर्जंटली का बोलावलंस? विठ्ठल तू बाहेर थांब. विठ्ठल विठ्ठल तुला बाहेर थांबायला सांगितलं ना. थांब रे बाबा, थांब खाली. दिस इज द लिमिट. तो माझं काहीच ऐकणार नाहीये का? रिलॅक्स रिलॅक्स. व्हॉट रिलॅक्स पद्माकर? आय फील सो इन्सल्टेड, सो ह्युमिलिएटेड. आत्ताच्या आत्ता त्याला बोला आणि त्याला विचार त्याने माझं का ऐकलं नाही ते. आता जाऊ दे, तो असाच आहे. घरात सुद्धा माझ्या आणि शालिनी शिवाय तो दुसऱ्या कोणाचंही ऐकत नाही. शालिनीचा ऐकतो ना. गॉड वैजू प्लीज, आता ह्याचा इश्यू बनवू नकोस. इश्यू? मी इश्यू बनवते? मी? ओ येस, बरोबर. शेवटी मी तुझी रखेल ना. वैजू, लग्न कर सांगितलं तर 1000 कारण पुढे केलीस. तुला काहीच फरक पडत नाही रे पद्माकर. पण मला लोक तुझी दुसरी बायको म्हणून तरी संबोधतील. पण आता रखेल, कीप याशिवाय काही संबोधनच उरलेली नाहीयेत. प्लीज 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 बस. मला सांग काय झालं? काय झालं? पद्माकर तुझ्यासाठी मी सगळ्यांना सोडलं. आई बाबा भाऊ बहीण नातेवाईक सगळ्यांचा तिरस्कार सहन केला. पण आज माझ्या अपमानात तुला अपमान वाटत नाही? काही फरक पडला नाही? तुझ्यासाठी मी फक्त वेळ मांडण्याचं साधन राहिले, तेही तुला वेळ असेल तेव्हा. तसं नाहीये वैजू. ऑफिस मध्ये थोडं टेन्शन होतं म्हणून. कसलं टेन्शन? पुतण्याच्या साखरपुड्याचं? नाही, साखरपुडा नव्हता. मेघनानी त्यांना घरी जेवायला बोलावलं होतं. ओ आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी तुला एवढं इमोशनल होऊन आपलं समजून एवढ्या अर्जंटली तुला बोलावलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तू जाऊ शकतोस. यू कॅन गो. तू जाऊ शकतोस. तू का अशी वागतेस? काय झालंय का तुला? वाय आर यू डुइंग दिस?
गोष्टी माझ्यासाठी कठीण का करतेस? कठीण? तुम्हा पुरुषासाठी या समाजात काहीच गोष्टी कठीण नसतात. दोन बायकांशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषाला कोणी काही बोलणार नाही, कोणी त्याच्याकडे बघून नाका मुरडणार नाही, कुसबुस करणार नाही, मोठे दाखवणार नाही. हे बघ वैजू, तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय हे मला माहित नाही, पण मी आजपर्यंत तुझ्याशी लॉयल राहिलोय. डू यू अंडरस्टँड मी? आजपर्यंत मी तुझ्याशी लॉयल राहिलोय. आणखी तुला काय पाहिजे हे मला कळत नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, मला इथे बोलवून असा माझा अपमान करू नकोस. राकेश, काकू, काय ग? कसा आहेस? मस्त, मजेत. तू रागावणार नसशील तर एक विचारू? काकू, मी कधी रागावेन का तुझ्यावर? राकेश, तू हा जो लग्नाचा निर्णय घेतलायस तो तुला मान्य आहे ना? का? मी काही चूक करतो असं वाटतंय का तुला? चूक असं नाही रे, पण तू खुश आहेस ना? हो, खूप खुश आहे मी. मग ती खुशी, तो आनंद तुझ्या डोळ्यात का दिसत नाहीये? नाही काकू, मी व्यवस्थित आहे. नक्की? हो. बघ बाबा, तुम्ही आजकालची मुलं सगळं स्वतःच ठरवता. का ग? तुला ज्योती आवडली नाहीये का? नाही, तसं नाही, पण छान आहे ती, अगदी आपल्या मुक्तासारखीच आहे. पण मला तुझ्याबद्दलच खात्री वाटत नव्हती. असं वाटत होतं की तू कशापासून तरी पळतोयस, घाईघाईने निर्णय घेतोयस, म्हणून विचारलं. नाही काकू, मी पूर्ण विचारांतीच हा निर्णय घेतलाय. हे बघ राकेश, तुझं मन जर दुजोरा देत असेल तरच हा निर्णय घे. आयुष्यभर रडत बसण्यापेक्षा वेळीच सावरलेलं बरं ना? काकू, मी खूप विचार करूनच हा निर्णय घेतलाय. आणि नको गं माझी इतकी काळजी करू. मी ठीक आहे. आणि काकू, मी तुला प्रॉमिस देतो, मी यापुढे कधीही रडणार नाही. काय ग? काय झालं इतका दीर्घ निश्वास सोडायला? सागरला कधी येणार अशक्कल? तू विचार ना त्याला. मी? नको अगं, तोच उलट मला कन्व्हिन्स करेल की माझा निर्णय कसा चुकीचा आहे ते. मग नको, एक तरी सून येऊ दे या घरात. आम्हाला मानची काळजी वाटते, त्यांना कसलं तरी टेन्शन आलेलं आहे. तुम्ही एक काम करा, उद्या डॉक्टरांना बोलवा आणि त्यांचं चेकअप करून घ्या. चालेल. मी काय म्हणते, आता राकेशचं लग्न ठरलंय म्हटल्यावर आपल्याला विनी आणि सागरसाठी सुद्धा खटपट करायला हवी. प्लीज त्या दोघांबद्दल काही बोलू नका. त्यांचं त्यांना ठरवू द्या. त्या दोघांच्या लग्नावरनं आधी तिथे रामायण झालेलं आहे. अहो, पण धाकट्याचं लग्न आधी ठरलंय म्हटल्यावर लोक काय म्हणतील? मला सागरची नाही, विनीची काळजी वाटते. ठीक आहे, बघूया, अजून वेळ आहे. आणि कोण जाणे तोपर्यंत सागर तयारही होईल. का कुणास ठाऊक, पण मला सगळं विचित्र वाटतंय. म्हणजे सगळ्या गोष्टी इतक्या पटापट घडतायत ना. आता काय झालं? नाही, परवा मा एकदम निर्वाणीचं म्हणाल्या की आता या कुटुंबाला एकत्र ठेवायची जबाबदारी तुझी.
काय झालं? नाही काही ओ गॉड, आता माहित नाही. आपण एक बरं आहे की त्यांना फारशी काही माहिती नाहीये. तुझी गाडी कुठे आहे? का? गाडी कुठे आहे? खरी, पण का बरं? मुक्ताने गाडी बघितली आहे. हा? मी मेलो. गाडी माझी होती ना, गेलो मी कामातून. आता तू प्लीज जरा शांत राहा. मी आहे ना. तुला काय वाटतं मी तुला असं सोडून देईन का? मुक्ताला फक्त गाडीचा रंग माहिती आहे. कोणती गाडी, काय नंबर वगैरे तिला काही माहिती नाहीये. सो रिलॅक्स. आपल्याला लवकरात लवकर गाडीचा रंग बदलावा लागेल. अरे पण ते कसं शक्य आहे? घरच्यांना काय सांगणार? आणि पैसे? मी आहे ना. पैशाचं मी बघून घेईन. पण एक नक्की की हे सगळं आपल्याला लवकरात लवकर करावं लागणार. बरं झालं तुम्ही आलात. मला तुमची हिच्याशी ओळख करून द्यायची होती. ही ज्योती, हे माझे कॉलेज फ्रेंड्स ओमकार, तृप्ती. हाय. हाय. ज्योती आणि मी लग्न करणार आहोत. काय? हो, कालच आमच्या आईवडिलांनी आमचं लग्न ठरवलं. तसं आम्ही ऑफिशियली अनाऊन्स करणारच आहोत, पण म्हटलं त्याआधी तुम्हा मित्रांना सांगावं. कॉंग्रॅट्स. थँक्स. कॉंग्रॅट्स. थँक्स. कॉंग्रॅट्स. थँक्यू. ठीक आहे. तुला काही माहिती कळाली तर प्लीज कीप इन्फॉर्म. एसीपी होता. आरोपी लवकरात लवकर हाती लागला असं म्हणत होता. गोवर्धन, आपण तिला घेऊन कुठेतरी बाहेर जाऊया रे. तिच्या डोळ्याचं पाणी नाही खळत आहे. राकेशच्या एक एक आठवणी पुसायचा ती प्रयत्न करते आणि हा नेमका त्या मुलीला घेऊन इथं आला. अशाने ती कधीच बरी होणार नाही. बघूया काय होऊ शकतं ते. तिच्यासाठी लवकरात लवकर स्थळ बघूया, अगदी युद्ध पातळीवर. मला याशिवाय दुसरा काही पर्याय दिसत नाही आता.